काय ठेवायचं? आंब्याचे पैसे ठेव. जाशील तिथे धडपडशील ना. गाईज आम्ही आंबे काढायला आलो आहे. हॅलो गाईज, वेलकम द बॅक अँड बॅक द वेलकम टू अनदर ब्लॉग. तर आज सकाळीच आम्ही बागेत आंबे काढायला गेलो होतो. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असाल की आपण घळ वगैरे बांधून तयार ठेवला होता, पण बागेतले आंबे तयारच झाले नव्हते. पण ह्यावेळी आंबे मस्त लाल झाले होते वरून, आणि आम्ही आंबे काढायला घेतले. वरवरचे जेवढे गळाला लागणारे आंबे होते ते आम्ही गळाच्या सहाय्याने काढून घेतले, आणि नंतर हाताला लागतील तेवढे आंबे मी आणि वहिनीने काढले. हा देठ ठेवायचा आणि असा तोडायचा. तसं मी वेदिकाचं हाताला लागतील तेवढे आणि लाल झालेले बरेचसे आंबे आम्ही काढून घेतले. आणि नंतर जे आंबे काढणारे काका होते ते झाडावर चढले आणि वरती चढून त्यांनी गळ्यात आंबे काढले आणि आम्ही खाली ते उतरवून घेतले. नंतर वहिनीने मला सांगितलं की ती लहान असताना आंब्याच्या पानाची पर्स करायची आणि खेळायची, तर तिने मला एक पर्स सुद्धा करून दिली. मोठी वेदिकासाठी खास पर्स आहे हे. या सगळ्या आंब्याचे पैसे ठेवावे. थँक्यू. सकाळी 8:30ला मी बागेत आलो आणि 10:30पर्यंत फक्त 3च कलमांचे आंबे काढून झाले होते. त्यानंतर भूक लागली म्हणून दादा नाश्ता घेऊन आला होता. मस्त नाश्ता केला आणि नंतर काढलेले आंबे व्यवस्थित क्रेटमध्ये भरून ठेवले आणि नंतर एक एक क्रेट आम्ही गाडीवरती ठेवून घरी घेऊन गेलो. नंतर संध्याकाळी काहीतरी कामासाठी आम्ही कणकवलीला गेलो. कणकवलीला जाऊन मस्त पहिले कोल्ड कॉफी पिली. नंतर जे काम होतं ते केलं. तोपर्यंत जेवायची वेळ झाली होती म्हणून आम्ही जेवायला गेलो. ते बघे छान असं जेवण करून नंतर आम्ही घरी जायला निघालो. तर येस गाईज, हेच होता आजच्या ब्लॉगसाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तब तक के लिए बाय बाय.